आम्हाला माहिती आहे आम्ही शून्यातून इथपर्यंत आलेलो आहे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही आहे. म्हणून गरिबी काय असते आणि सामान्य कार्यकर्ता काय असतो हा मी जवळून पाहिजे. थोरवेनी पण सांगितलं, प्रकाशने पण सांगितलं. मला असं वाटतंय प्रकाश आलाय तो आरोग्याची काळजी घ्यायला, पण प्रकाश आरोग्याची काळजी ह्या माझ्या बसलेल्या लोकांची घेऊ नकोस. तू ज्याने आम्हाला पाण्याचा प्रयत्न केलाय त्याला तू दवा द्यायला ये, आणि आम्ही जो बाकीचे आलोय तो ह्यांना दुवा द्यायला आलोय. म्हणून तुझा दवा आणि आमचा दुवा महेंद्र शेठला कुठं नेऊन ठेवतो ते बघा. आता म्हणजे फक्त महेंद्र शेठनी महेंद्र दळवीचं आणि आमचं ऐकायचं थोडं आणि आप्पांचं, आम्हाला ओव्हरटेक करून जायचं नाही. म्हणजे सांगतो तुम्हाला त्याचं कारण सांगतो. त्याच्यामुळे आम्हाला वादविवाद करावे लागतात. पण आम्हाला असं तेव्हा वाटलं होतं हा सगळं चुकीचं वागतोय, पण ज्या वेळेला आमच्या दोघांवरती प्रसंग आला तेव्हा आम्हाला पण वाटलं की काही प्रमाणात तो बरोबर पण बोलतो. पण ते पण सांगतो एकदम जास्त पण नाही जायचं. काही गोष्टी शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला. शिवाजी महाराजांकडे काय त्यावेळेला लाखो सैनिक होतं का? मुठभर मावळे होते, पण जीवाला जीव देणारे होते. आणि त्यावेळेला तुम्हाला कल्पना असणं गरजेचं आहे, ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती होत होता तेव्हा राजे ज्या वेळेला प्रत्येक पायरी चढत होते तो म्हणजे केवढा आनंदाचा क्षण असायला पाहिजे. जसं आम्ही जेव्हा शपथविधीला गेलो तेव्हा आम्हाला एवढा, आणि तुम्ही पाहिलं असाल ज्या वेळेला आम्ही प्रत्येक जण उठत होतो शपथविधीला नाव घेतली जात होती त्यावेळेला कार्यकर्त्यांचा जल्लोष होत होता. मग त्यावेळेला काय असेल की आमचा एक राजा छत्रपती होता, परंतु पहिल्या पायरीवरती पाय टाकला त्यावेळेला राजांना आठवण आली ती तानाजी मालुसरेंची. दुसऱ्या पायरीवर पाय टाकला त्यावेळेला आठवण आली ती बाजीप्रभू देशपांडेंची. तिसऱ्या वेळेला पाय टाकला त्यावेळेला आठवण आली मुरारबाजींची. चौथ्या पायरीवरती पाय टाकला त्यावेळेला आठवण आली जीवा मालेची. होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर अशा प्रत्येक पायरी घरी जर हे मावळे जर मला जीवाला जीव देणारे नसते तर आज मी छत्रपती झालो नसतो. म्हणून तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नसतं तर महेंद्र काय आमदार झाला नसता आणि भरत शेठ आणि प्रकाश आंबेडकर काही मंत्री झाले नसते. आणि म्हणून तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. प्रकाशने मग सांगितलं वस्तुस्थिती आहे. घरचे लोक पण आम्हाला बडबडतात हे सगळे की तुम्हीच तेवढा ठेका घेतलाय का. बाळासाहेब भवनला काल 11:30 वाजेपर्यंत मी लोकांना घालवत होतो. माझ्या कॅबिन मध्ये 10:30 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत मी तिथं होतो. आपले शिंदे साहेब वरच्या दालनामध्ये त्यांच्या जवळजवळ 9 वाजेपर्यंत होते. सगळं मंत्रालय बंद झालं. म्हणजे काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. एखाद्या सेक्रेटरीला फोन लावा, एखाद्या कलेक्टरला लावा, कमिशनरला लावा, प्रांताला लावा, तहसीलदारला लावा. छोटी मोठी कामं असतात. जर आमच्यासारखे पदाधिकारी जर नाही भेटले तर तो नागपूर कुठं, भंडारा कुठं, गोंदिया कुठं. आणि मग ज्यावेळेला मी आमदार होतो त्यावेळेला ज्यावेळेला मी मंत्रालयात चालत असायचो त्यावेळेला कमीत कमी 5-50 लोक आमच्या पाठीमागं पायरीवर चढत असायचे. तेव्हा विचारायचे बाकीचे लोक कोण चाललंय एवढी लोक. तेव्हा सांगायचे रायगडचा मावळा आहे आमदार भरत शेठ गोगावले. आणि आम्हाला खात्री होती जोपर्यंत आमची नियत आणि नीतिमत्ता आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हरवू शकत नाहीये. आम्हाला बरेचशा लोकांनी प्रयत्न केला पण त्यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा आज तुम्हाला शब्द आहे. आम्ही काय केलं होतं जर आमचे रवी पाटील दळवी साहेब आम्ही जर नसतो तर आज तुमची काय अवस्था झाली असती लक्षात ठेवा. आमच्या तिघांचा लीड पकडा आणि मग सांगा तुम्ही. थोडी तरी जाणीव मानायची नाही जनाची. आमचा महेंद्र शेठ दळवी रोज जसा एखाद्या आई वडिलांची आम्ही आठवण नाही करत तसा बिचारा आठवण करायचा. जेव्हा त्याच्यावर प्रसंग आला
आता शिवीशिवाय पाणी पित नाही. ती माऊली माझी बोलली होती परवा, शेठ फक्त तुम्ही सांगा आम्ही काय करू तुम्ही बघा. बोला आता नको, एकाला आम्ही शांत करत आणलाय, तू आणि काय करशील आणि परत आम्हाला अडचण आहे. पण एक सांगतो तुम्हाला, याचं प्रायश्चित जर नाही भेटलं तर विचारा, या आज संकष्टीचा दिवस आहे, सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मी आलोय आणि आम्ही जे बोलतो तेच होतं. लक्षात ठेवा, कारण आम्ही निर्वस्ती म्हणजे आहोत, आम्ही कोणाचंही नुकसान केलं नाही, करणार नाही, आपोआप होईल सगळं. म्हणजे असो, कोणतरी बोलणं पण जरा गरजेचं होतं. वातावरण तापलं कसं थंडीमध्ये, बाकी काय नाही. नाव नाही घेतलं, लक्षात ठेवा, समजणे वाले को. म्हणजे असो, आज महेंद्रने जो काय सत्कार केला, आता मगाशी प्रकाश बोलला आमचा की आम्ही हा पहिला त्याचा सत्कार आहे, तसा माझा पण पहिला सत्कार आहे. आम्ही मध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता माझ्या मतदारसंघाने, परंतु मनमोहन सिंग वारले आपले माजी पंतप्रधान, आणि त्यावेळेस दुखवट्याचं आम्ही सगळी तयारी केली. जवळजवळ 10,000 लोकांची व्यवस्था केली, गाड्या घोडे जेवण बिवणं सगळे, कारण उद्या कार्यक्रम. 2 दिवस तयारी केली, स्टेज बांधला, खुर्च्या मांडल्या आणि निरोप. आता करायचं तर मी मंत्री बोललो ठीक आहे, बोलो कार्यक्रम कॅन्सल कर. काही लाख फुकट गेलेत, कारण स्टेटवाल्यांनी ते जे काम केलं होतं त्याला जर पैसे देणं होतं, बाकी गाडी घोड्यावाल्यांना दिले ते आहे. आता किती येतात परत, म्हणजे जेव्हा कार्यक्रम करू तेव्हा बघू. पण म्हणजे असो, तुम्हाला कोणालाही कधीही काही अडचण भासली, त्या व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्व मंडळी तुमच्या पाठीशी उभे आहोत. काही असू द्या, माझी विनंती आहे, माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आमच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. आम्हाला प्रत्येक मंत्र्यांना एक दिवस बाळासाहेब भवनला आम्ही बसणार, 2-2 मंत्री, आणि त्याप्रमाणे जे येतील, कारण शिंदे साहेबांनी एवढी प्रचंड मेहनत घेतलेली आहे की त्यांनी स्वतःची तब्येत नाही बघितली, कधी वेळेवर जेवले नाहीत. आम्ही बडबडायचो, त्यांना सांगायचो, परंतु त्यांनी त्यांची जिद्द पूर्ण केली आणि आम्हाला महाराष्ट्राला ह्या मंडळीने इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. आता आमची जबाबदारी आहे, कारण त्यांनी त्यांचं काम केलंय, आता आम्ही आमचं काम करू. संघटनेला हे आमच्या युतीमध्ये, आम्ही महायुतीत नाही सध्या बोलत, एक युती नाही, पण आपल्या युतीमध्ये कोणी असू द्या, तुम्ही त्याची नका काळजी करू, कारण रायगडमधनं आम्हाला संधी दिली तुम्ही, त्यामुळे माझी जबाबदारी आहे. आरपी असाल, तुम्ही असाल, शिवसेना, भारतीय जनता पार्टी आम्ही आहोत, त्याची काळजी नाही करायची, एकाचं नाव नाही घेत. तर मंडळी, आज जो सत्कार सोहळा हा वेगळा सोहळा. आता इथून आम्हाला परत खोपोलीला नाही रे, रायगड महोत्सवाचा, मला तिथून पुण्याला एका लग्नाला जायचं, तिथून येऊन परेश पाटलाच्या घरी हात मारायला जायचं. येताना येत होतो, तो आमचा प्रकाश पोचला इथं, बोलू बघा आम्ही कोल्हापूरवाला इथं पोहोचलो आणि रायगडवाला अजून येईना. पण त्याला बोललो मी परत बाबा येताना तुला हात मारायला येतो, तोपर्यंत झोपू नको. म्हणजे काय लागतं लोकांना, त्यांचे फोन रिसिव्ह करणं. काही आम्ही अशा कार्यक्रमात असतो, आम्हाला फोन नाही घेते, तर आमच्या पीएने ते व्यवस्थित हँडल करणं. दिवसा सोडा, दिवसा एखाद्या वेळा आपण समजू काहीतरी माणूस करत, पण आमची जबाबदारी आहे ती रात्रीची. रात्री 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता जो फोन येतो, तो माणूस अडचणीत सापडलेला असतो, तो फोन करतो. एखाद्याचा अपघात झालेला असतो, भानगडी आता नाही कमी झाल्या, आता पूर्वी भानगडीचे जास्त यायचे, पण भानगडीचे नाही, जास्त अपघात. कधी कधी काय होतं, अपघात झालेला असतो, त्यांना अँब्युलन्स लागते, इतर काय लागतात, कधी डिलिव्हरीची केस असते. आमचे लोक जाऊन कार्यकर्ते दरवाजा ठोकवतात, तुटायला आलं तरी काय डॉक्टर उठत नाही. पण आमचा जर आमदारांचा यांचा फोन गेला तर लगेच खडबडून जागे होतात. अरे तुझा दरवाजा तोडायला आणला, खाली आमची ती डिलिव्हरी तुझ्या पायरी होईल, उठ. म्हणजे ह्या काही गोष्टी असतात. म्हणून आम्ही 3च्या नंतर मग जर झोपायला गेलो तर फोन सायलेंट ठेवतो. मग सकाळी बघायचे हे लाल लाल झालेले असतं सगळे फोन, थोडा
थोडं उशिरा उठलो का, पण आमची जबाबदारी आहे. आता आम्ही मंत्रालयात आहोत, 3रा माळा, जुनी बिल्डिंग. प्रकाश तुझं किती माळा? हा, नवीन बिल्डिंग मध्ये जुने माझे येतं, म्हणजे मी 3रा तू 2रा. म्हणजे खालीवर काळजी करू नका. त्याच्याकडे कमी जा आरोग्यासाठी, माझ्याकडे जास्त या रोजगारासाठी. आजारी पडले तर त्याच्याकडे जा, पण आजारी पडू नका. म्हणजे असो, त्याचं खातं आहे हे सार्वजनिक जीवनाशी निगडीत खातं आहे आणि त्याला तो न्याय देईल हा मला विश्वास आहे. त्यांनी मगाशी काही गोष्टी सांगितल्या. सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण भाषण त्याचं असतं. ना आमचा महेंद्र जास्त बोलत, ना तो बोलत, ना मी बोलत. आम्ही न बोलता काही कामं करतो. मी मगाशी सांगितलं काही गोष्टी अशा असतात, जर आपल्या विरोधकाला चारी मोठ्या चित करायचे असतात ना, सगळं बोलून नाही होत. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा 192 देशामध्ये युद्धनीती गनिमी काव्याची शिकवली जाते. त्या आपल्या राजाची, शिवाजी महाराजांनी या गनिमी कावा आणला. लक्षात ठेवा. काही कसं चालू आहे ना, ते जर छुपे रुस्तमनी जर आमच्या पाठीत वार करत असतील तर आम्ही पण काही कच्च्या गुरुचे चेले नाही. लक्षात ठेवा. आपण पण बघूया, वेळ काही गेलेली नाही, वेळ येत राहते. बघूया पुढं काय येते, तेव्हा रवी शेठला पण आम्ही सांगू काय करायचं ते. तर म्हणजे असो, आजचा कार्यक्रम हा महेंद्रनी पहिली संधी साधलेली आहे. आता त्यांनी त्याच्याकडनं काय काढून घेतोय तो आता नंतर सांगतो. माझ्याकडनं एवढंच आहे, मला रोजगार हमी योजना 264 योजना माझ्याकडे राबवल्या जातात त्या खात्यातून. म्हणून माझी विनंती आहे, या खात्याचा उपयोग आपण अख्ख्या महाराष्ट्राला करून देणार आहे, त्याबरोबर माझ्या जिल्ह्याला पण व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही नियोजन करतोय. त्यासाठी पण आपल्या आमदारांनी, आपल्या जिल्हा प्रमुख असतील, पक्षविविध पदाधिकारी असतील, त्यांनाही माझी विनंती आहे, जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पाठवतो. तिथल्या लोकांना तुम्हाला गाईडलाईन करतील, काय सिस्टीम आहे ते कळू द्या. किती कमी याच्यामध्ये, आता बांबू लागवड, वरकत जमिनीमध्ये बांबू लागवड 1 हेक्टरला म्हणजे 2.5 एकरला 7 लाख रुपये आम्ही देतो. 7 लाख बांबू लावायचा, ते पैसे तुम्हाला 4 वर्षांनी पीक येणार, ते तुम्हीच घ्यायचं, त्याची जोपासना करायची. काय एकदम साधं पीक आहे, एकदा लावल्यानंतर थोडीशी जोपासना करायला लागते, मग कंटिन्यू त्याचे फुटवे येत असतात. तर अशा प्रकारे काही योजना आहेत. आता तुम्ही बिचाऱ्यांनी जागाच नाही ठेवलं, सगळे फार्म हाऊस केले, त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे येतात. कदाचित तुम्ही तो नाही लाभ घेणार, पण इतर काही ग्रामीण भाग आहे, डोंगर भाग आहे, त्यांना तो लाभ ट्रायबल एरियामध्ये देऊ. आमच्या महिंद्राच्या इथे जास्त त्या लोकांना स्कोप आहे, मजुरी पण देऊ तुम्हाला. तर म्हणजे असो, वेळ झालेला आहे, आम्हाला पुढे जायचं आहे. जेवण आहे का ना, पण आज संकष्टी आहे, दुसरं काय नाही ना तिकड बिकड. कारण गणपतीचा आम्ही भक्त असल्यामुळे बोलतोय, त्याला पण आम्ही सांगतो कधी कधी खायचं कधी नाही खायचं ते. तर म्हणजे असो, तुम्हाला पुन्हा एकदा आमच्या या सगळ्या खासदार असतील, आमदार असतील, आम्ही मंत्री असो आणि इतर सगळ्यांच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो.